गावातील जुन्या घराची साफसफाई करताना रोहनला एक पिवळसर झालेलं पत्र सापडलं. त्या पत्रावर लिहिलं होतं, हे पत्र माझ्या नातवासाठी, पण तो हे वाचेल तेव्हा मी या जगात नसेन. रोहनचे हात थरथरले. ते पत्र त्यांच्या आजोबाने लिहिलं होतं आणि त्या पत्राने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रोहन आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो नोकरीसाठी पुण्यात गेला. सुरुवातीला सगळं छान होतं. चांगली नोकरी, चांगला पगार, शहरातील सुखसोयी. पण हळूहळू कामाचा ताण वाढत होता. सकाळपासून रात्रीपर्यंत ऑफिस, मोबाईल, ईमेल, मीटिंग आणि त्या धावपळीत तो स्वतःलाच विसरून गेला. त्याचं गावाकडे जाणंही कमी झालं. आई वडिलांशी फोनवर बोलणं सुद्धा कमी झालं. एके दिवशी आईचा फोन आला, रोहन, पुढच्या आठवड्यात गावाला ये, घराची थोडी साफसफाई करायची आहे. रोहनने आधी टाळण्याचा प्रयत्न केला, पण आईच्या आग्रहाखातर तो गावाला आला. गावात पाऊल ठेवताच त्याला एक वेगळी शांतता जाणवली. हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा आवाज, थंड वारा. शहरात हरवलेली शांतता इथे अजूनही जिवंत होती. दुसऱ्या दिवशी तो घरातील जुना माळा साफ करत होता. धुळीने भरलेल्या पेट्या, जुनी पुस्तकं, फोटो. अचानक त्याला एक लाकडी पेटी दिसली. ती त्या आजोबांची होती. आजोबा त्याच्यावर खूप प्रेम करायचे, पण रोहन कॉलेजमध्ये असतानाच त्यांचं निधन झालं होतं. त्याने पेटी उघडली. आत काही जुने फोटो, एक घड्याळ आणि एक पत्र होतं. पत्रावर लिहिलं होतं, माझ्या प्रिय नातू रोहनसाठी. रोहन थोडा भावूक झाला. त्याने पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय रोहन, हे पत्र तू वाचशील तेव्हा मी तुझ्यासोबत नसेन, पण काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. आयुष्यात पैसे कमव, यशस्वी हो, मोठा माणूस बन, पण एवढं करताना स्वतःला आणि आपल्या माणसांना विसरू नकोस. कारण शेवटी माणूस पैशामुळे नाही तर नात्यांमुळे श्रीमंत होतो. रोहन शांतपणे वाचत होता. पत्र पुढे म्हणत होते, जेव्हा तुला वाटेल की आयुष्य खूप अवघड झालंय, तेव्हा थोडा वेळ थांब. सूर्यास्त बघ, आई वडिलांशी बोल, जुन्या मित्रांना फोन कर, एखाद्या गरजवंताला मदत कर. तुला पुन्हा आनंद सापडेल. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. गेल्या काही वर्षात त्याने हे सगळं करणं बंद केलं होतं. तो फक्त काम करत होता, जगत नव्हता. पत्राच्या शेवटी एक वाक्य लिहिलं होतं, तू किती व्यस्त आहेस हे महत्त्वाचं नाही, तू कोणासाठी वेळ काढतोयस हे महत्त्वाचं आहे. त्या रात्री रोहन बराच वेळ विचार करत बसला. आजोबांचं प्रत्येक वाक्य त्याच्या मनात घुमत होतं. दुसऱ्या दिवशी तो आईसोबत बाजारात गेला. खूप दिवसांनी तो निवांतपणे तिच्यासोबत फिरत होता. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला जाणवलं, कधी कधी आपल्या उपस्थितीची किंमत कोणत्याही भेटवस्तूपेक्षा जास्त असते. त्या संध्याकाळी तो वडिलांसोबत समुद्रकिनारी गेला. दोघं बराच वेळ शांत बसले. मग वडील म्हणाले, बाळा, आम्हाला तुझा अभिमान आहे, फक्त स्वतःची काळजी घे. हे ऐकून रोहनच्या मनावरील ओझं हलकं झालं. पुण्याला परत गेल्यावर त्याने काही छोटे बदल केले. रविवारी ऑफिसचं काम बंद, दररोज आई वडिलांना फोन, महिन्यातून एकदा गावाला भेट, जुन्या मित्रांशी संपर्क. एके दिवशी ऑफिसमधून घरी जाताना त्याला रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती दिसली. त्याच्या हातातील पिशवी खाली पडली होती. रोहनने लगेच मदत केली. त्या आजोबांनी हसत म्हटलं, देव तुझं भलं करो. त्या क्षणी त्याला स्वतःच्या आजोबांची आठवण झाली आणि मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला. काही महिन्यांनी रोहन पुन्हा गावात आला. ज्यावेळी तो कामासाठी नाही तर मनापासून वेळ घालवण्यासाठी आला होता. तो आपल्या आजोबांच्या फोटोसमोर उभा राहिला. हसत म्हणाला, आजोबा, तुमचं पत्र मला योग्य वेळी मिळालं. तुम्ही नसाल पण तुमचे शब्द अजूनही माझ्यासोबत आहेत. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने ते पत्र हलकंसं हललं. जणू आजोबा म्हणत होते, आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो रे, तो आपल्या माणसांसोबत घालवलेल्या छोट्या क्षणांमध्ये असतो. या कथेचा बोध असा की यश, पैसा आणि करिअर महत्त्वाचं आहेच, पण आयुष्यात खरा आनंद आपल्या माणसांमध्ये, नात्यांमध्ये आणि छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो.